राम राम मंडळी. नुकत्याच संपन्न झालेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा निकाल पाहिला आणि महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमी अस्वस्थ झाले. कारण पुन्हा एकदा तेच चित्र समोर आलं. ज्या स्पर्धेतून भारताचं आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व ठरत असतं त्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र एकही सुवर्ण पदक जिंकू शकला नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला 3 रौप्य आणि 6 कांस्य पदक आली, तर रेल्वे, सर्व्हिसेस, हरियाणा आणि दिल्ली यांनी वर्चस्व राखलं. हा केवळ निकाल नाही, तर महाराष्ट्राच्या कुस्ती व्यवस्थेचं पूर्ण प्रतिबिंब आहे. हा प्रश्न आकडेवारी पुरता मर्यादित नाही. हा प्रश्न खूपच खोल आहे, अस्वस्थ करणार आहे. वयोगटात सातत्यानं पहिल्या 3 मध्ये असणारा महाराष्ट्र वरिष्ठ गटात मात्र मागे का पडतो, हा प्रश्न आजही टाळता येणार नाही. कारण याच प्रश्नात महाराष्ट्राच्या कुस्तीचं भविष्य दडलेलं आहे. महाराष्ट्राची कुस्ती परंपरा भक्कम आहे. गावोगावी आखाडे आहेत. मल्लविद्याचा वारसा आहे. कुस्ती ही केवळ खेळ नाही, तर संस्कृती आहे. पण आजची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती केवळ परंपरेवर चालत नाही. ती शिस्त, सातत्य, आधुनिक प्रशिक्षण, मानसिक तयारी आणि व्यवस्थेवर चालते. आणि इथंच महाराष्ट्र मागे पडतो. वयोगटातील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं यश पाहिलं की अभिमान वाटतो. सब ज्युनियर, ज्युनियर, अंडर-23 या गटात पदकांची रेलचेल दिसते. पण हाच आलेख वरिष्ठ गटात अचानक कोसळतो. यामागचं सर्वात कटू आणि दुर्लक्षित सत्य म्हणजे खोट्या वयाचं फसवं यश. अनेक खेळाडू वय कमी दाखवून वयोगटात उतरतात. शारीरिकदृष्ट्या प्रगत असल्यामुळे ते सहज पदक जिंकतात. नाव होतं, कौतुक होतं, संघटना समाधानी होते आणि आपण योग्य मार्गावर आहोत असा गैरसमज निर्माण होतो. पण हा गैरसमज फार काळ टिकत नाही. वरिष्ठ गटात प्रवेश झाल्यावर वयाचा बनावट आणि डुप्लिकेट फायदा संपतो. समोर तितक्याच ताकदीचे, अधिक अनुभवी आणि पूर्णवेळ तयारी करणारे खेळाडू उभे असतात. इथं ना खोटं वय चालतं, ना अर्धवट सराव चालतो. इथंच महाराष्ट्राचा खेळाडू अपयशी ठरतो. मानसिक दृष्ट्या खचखच होते आणि आत्मविश्वास ढासळतो. दुखापती वाढतात आणि अनेक जण कुस्तीपासून दूर जातात. या प्रक्रियेत सर्वात मोठं नुकसान होतं ते खऱ्या वयाच्या मेहनती खेळाडूंचं, जे आधीच वयोगटात संधीपासून वंचित राहिलेले असतात. महाराष्ट्र स्वतःच खरं टॅलेंट स्वतःच संपवतो. याचबरोबर दुसरं मोठं कारण म्हणजे मैदानी कुस्तीचा न आवरणारा मोह. महाराष्ट्रात मैदानी कुस्ती परंपरा आहे. गावगावच्या जत्रा, इनामाची कुस्ती, मान सन्मान, प्रसिद्धी यामुळे अनेक कुस्तीगीर वर्षभर मैदानी कुस्तीमध्ये गुंतून राहतात. पण आजची मॅट कुस्ती आणि मैदानी कुस्ती यांचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे. मॅट कुस्ती ही वेग, तंत्र, नियम, वजन नियंत्रण आणि सातत्यावर चालते. मैदानी कुस्तीमध्ये रमलेला खेळाडू मॅट ट्रेनिंग, फिटनेस, आंतरराष्ट्रीय पॅटर्न याकडे दुर्लक्ष करतो. परिणामी वरिष्ठ गटात जेव्हा रेल्वे आणि सर्व्हिसेस चा पूर्ण वेळ मॅटवर घडलेला खेळाडू समोर येतो, तेव्हा आपला कुस्तीगीर ताकद, गती आणि तांत्रिकतेत कमी पडतो. रेल्वे आणि सर्व्हिसेस पुढे का आहेत याबाबत एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे मांडली पाहिजे. रेल्वे आणि सर्व्हिसेस हे चांगल्या आणि सिद्ध कामगिरी असलेल्या खेळाडूंनाच नोकरी देतात. त्या खेळाडूंना आर्थिक स्थैर्य, पूर्णवेळ प्रशिक्षण, आधुनिक कोचिंग, फिजिओ, न्यूट्रिशन आणि वर्षभर उच्च दर्जाचं स्पर्धात्मक वातावरण मिळतं. त्यामुळे हे खेळाडू वरिष्ठ गटात केवळ खेळत नाहीत, तर सातत्याने जिंकतात. महाराष्ट्रात मात्र अशी कामगिरी करूनही अनेक खेळाडूंना राज्य पातळीवर नोकरी, संरक्षण किंवा दीर्घकालीन पाठबळ मिळत नाही. वरिष्ठ गटात पोहोचलेला खेळाडू एकटा पडतो. पुढे काय हा प्रश्न त्याला सतावत राहतो. आणि इथूनच राज्य आणि रेल्वे आणि सर्व्हिसेस यांच्यातली दरी वाढत जाते.
आपण दरवर्षी वरिष्ठ गटाच्या अपयशावर चर्चा करतो, पण खरी समस्या पथकांच्या संख्येत नाही, तर खरी समस्या आपल्या दृष्टिकोनात आहे. आपण वयोगटात आज जिंकण्यावर भर देतो, उद्या टिकण्यावर नाही. खोट्या वयाकडे डोळे झाक करतो, मैदानी आणि मॅट कुस्तीचा गोंधळ कायम ठेवतो. वरिष्ठ गटासाठी स्वतंत्र दीर्घकालीन धोरण तयार करत नाही आणि अपयश आलं की कारण बाहेर शोधतो. कडू पण अपरिहार्य सत्य असं आहे की महाराष्ट्र वरिष्ठ गटात हरतोय कारण कुस्ती आपण अगोदरच कमजोर केली आहे. जोपर्यंत वय पडताळणी कठोर होत नाही, वयोगट म्हणजे विकासाचा टप्पा आहे हे स्वीकारलं जात नाही, मैदानी आणि मॅट कुस्तीचा स्पष्ट भेद केला जात नाही आणि वरिष्ठ कुस्तीगिरांसाठी नोकरी, प्रशिक्षण आणि स्थैर्याचं ठोस धोरण तयार होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र वयोगटात चमकत राहील, पण वरिष्ठ गटात मात्र झगडतच राहील. हा दोष खेळाडूंचा नाही, हा दोष एखाद्या व्यक्तीचा नाही, ही पूर्ण व्यवस्थेची अपयश कथा आहे. आणि ही अपयश कथा आपण प्रामाणिकपणे स्वीकारली नाही तर महाराष्ट्राची कुस्ती केवळ आठवणींमध्येच महान राहील, वास्तवात नाही. धन्यवाद.